ज्या मैदानावर दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली त्याच मैदानावर आता उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे या ठिकाणी आलेले आहेत. पाहणी करतात आणि त्यासोबतच तयारी कुठपर्यंत आली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आता काय सांगाल, तुम्ही स्वतः या मैदानावर आलेला आहात, पाहणी करताय आणि सभेला आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत. सभा आता काही तासांमध्ये होणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच मैदानावरून एक चॅलेंज तुम्ही दिलेलं होतं विरोधकांना की सभा साठी गर्दी जमा करून दाखवण्याचं त्यांनी देखील तुम्हाला आव्हान दिलेलं होतं. काय सांगा? विरोधक चॅलेंज देत असतात ते आपण स्वीकारायचे असतात. त्याचं फार काही डोक्याला ताण घ्यायचा नसतो. बरं, विरोधक तरी कोण आहे? शिरसाट कोण आहे? तर गल्लीत सभा केला. बरं का, एखादी सभा दुसऱ्यासाठी, ते स्वतःच्या मुलासाठी मुलीसाठी, एखाद्या कार्यकर्त्यासाठी नाही, पक्षासाठी नाही. त्याचं काय चॅलेंज आणि त्याचं म्हणणं काय सिरियसली घ्यायचं आपण? पण ते सोडून द्या, त्यांचं म्हणणं काय असेल मला घेणं देणं नाही. शिवसेना आणि हे सांस्कृतिक मंडळ याचं एक नातं आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा इथं झालेली आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 याच मैदानावर या शहराचं नाव संभाजीनगर जाहीर केलेलं आहे. आणि मग हे मैदान एक ऐतिहासिक आहे. उद्धवजींनी अनेक सभेला इथून मार्गदर्शन केलं आहे आणि आम्ही प्रत्येक इलेक्शनला एक सभा इथं घेतच असतो. आज उद्धवजींची सभा इथं होती, विराट सभा होणार आहे. एवढ्या तयारी कराल की आम्ही वेळ आहे का? लोक येणार म्हणूनच करतोय. बरं, दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा पाहणी करण्यासाठी येतात तर एक काही वर्षांपूर्वी या ठिकाणी बाळासाहेबांची देखील सभा झालेली होती. त्यानंतर त्यांचे सुपुत्र ही सभा घेत आहेत. हो. जुन्या आठवणी आणि त्यासोबतच अशी आव्हानं, काय वाटतं? जुन्या आठवणी अनेक आहे. आता आधीच्या सभाही आमच्या झालेल्या आहे. मला आठवतं एका सभेला इथं पूर्ण बाळासाहेब येणार होते. 1999 असेल, 98 का 99 असेल. इथे एक आमचं शिबिर होतं, मोठं निर्धार शिबिर होतं. खरं तर शिबिर होतं ते, पण शिवसेना प्रमुख येणार म्हणून ते खुलं करून टाकलं ते शिबिर. आणि रात्री पाऊस झाला तर इथं पूर्ण पाणी साचलं होतं पूर्ण. मला आठवतं चांगलं, आम्ही 50-100 त्यावेळेस फायर ब्रिगेड एवढं अत्याधुनिक नव्हतं त्या काळात. फायर ब्रिगेडच्या फक्त गाड्या होत्या आग विझवणाऱ्या, पण अशा पाणी काढण्याची क्षमता त्यांची नव्हती. तर आम्ही एक 100-200 शिवसैनिकांनी अक्षरशः अंडरवेअर आणि बनियानवर बादल्या काढून काढून रात्रभर फेकत होतो आम्ही सगळे. आणि इथंच झोपलो 3 वाजता आम्ही. उघडेच पागडेच इथं झोपलो त्यावेळेस. मग सकाळी उठलो, घरी गेलो, आंघोळ करून पुन्हा आलो. दुसऱ्या दिवशी विराट सभा झाली. ही एक आठवण आहे. शिवसेना प्रमुखांसाठी इथं व्यवस्था करायचो. त्या काळातल्या मॉडिफाय नव्हत्या. आता समजा आमच्याकडे व्हॅनिटी सगळ्या व्यवस्था आहे. त्यावेळेस आम्ही इथं वेगवेगळ्या पद्धतीनं वॉशरूम वगैरे करायचो. तो प्लायवूड करायचो, प्लायवूड त्याला कापून अशा पद्धतीनं करायचो. रेस्टरूम करायचो मागेच कशा तरी 4 खुर्च्या टाकून. तो काळ वेगळा होता. आताचा काळ वेगळा. आता सगळ्या सुविधा आहे, व्हॅनिटी मिळते, वॉशरूम तयार होतं, लोकांना बसायला खुर्च्या असतात. आधी सतरंजा टाकायचो. तर ह्या जुन्या आठवणी वेगळ्या आहे, आताच्या आठवणी वेगळ्या आहे. बरं, त्यावेळेस असं वाटलं होतं की की एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास असेल, सभेसाठी गर्दी जमा करत असताना, पाणी काढत असताना आता एक मोठा नेता होणं आणि त्या मोठ्या नेत्यांसाठी तुम्ही सभा घेणं आणि त्यासोबतच नेत्याच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणं. मला वाटतं खुर्ची हा विषय महत्त्वाचा नाही, शिवसैनिक असणं महत्त्वाचं आहे. त्यावेळेस आम्ही थोडी त्या बादल्या उपसून पाणी फेकताना विचारलं होतं की मला वाटलं होतं की मी राज्याचा विरोधी पक्ष, असं कधी वाटलं पण नव्हतं त्या काळात. आणि त्या काळात एक वेळ घेऊन काम करणारे शिवसैनिक होते सगळे. वेडे झालेले होते शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी. सगळेच वेडे होते तसं पाहिलं गेलं. मी कोणाला नाव नाही ठेवून, भले आता काही लोक तिकडे गेले असेल, पण ते आम्ही सगळे सोबतच असायचो. त्यावेळेस विचारही केला नव्हता. आता परिस्थिती बदलली. बरं, पण कधी खंत वाटते का की समविचारी तुमचे सहकारी जेव्हा दुसरीकडे जातात किंवा जी काही दिवसांपूर्वीची सोबतची मेहनत करावी लागायची त्यात पाणी उपसणाऱ्यांमध्ये काही ते तुमचे जुने सहकारी होते? होते ना त्यावेळेस प्रदीप जयस्वाल होते ना. प्रदीप जयस्वाल आणि मीच होतो त्यावेळेस, बाकी नव्हते कोणी. बाकी आधीपासून रेघोट्या मारणारेच लोक आहे बरेच, पण प्रदीप जयस्वाल होते, हे मान्य केलं पाहिजे. आम्ही दोघंच आणि आमच्यासोबतच 50-100 लोक होते. आम्ही दोघांनीच काढलं होतं, ते सत्य आहे. ठीक आहे, आता कोणी सोबत नाही वगैरे त्याची खंत निश्चित वाटते. आता सभा ही कशी होईल? कारण दरवेळेस तुम्ही म्हणता ही रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा असेल. 2 टीझर आपले रिलीजही झालेले आहेत. सभा रेकॉर्ड ब्रेकच होईल, सभा मोठीच होईल, सभा विराट होईल, एवढंच सांगतो तुम्हाला. हे होते नेते अंबादास दानवे. सभेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या सभेच्या माध्यमातून एक इतिहास बनवणारी सभा होईल, रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा होईल, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.